महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे। अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते की आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार। आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढूनही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट करताना समिती स्थापन केली जात नाही, पण 36 लाख शेतकऱ्यांना 25,000 कोटींची कर्जमाफी करताना समितीचा अट्टहास कशासाठी? मेट्रो ट्रेनसाठी 1,08,000 कोटींची तरतूद करू शकता। शेतकऱ्यांचा विरोध असताना 86,000 कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात, 36,000 कोटी लाडक्या बहिणीसाठी दिले जातात। मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। याला सर्वस्वी जबाबदार कोण? त्यामुळे लवकरात लवकर सरकारने सरसकट कर्जमाफी करावी। शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्ज झालं पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। महाराष्ट्र राज्याच्या वतीनं गेल्या 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तहसीलदारामार्फत सरकारला कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी व्हावी अशा पद्धतीनं आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिलेले आहेत। तो एक आमचा पहिला भाग होता। दुसऱ्या भागामध्ये आज 23 तारखेला जिल्हाधिकार्यालयासमोर पूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे व आंदोलन अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमामधला जो मुख्य विषय आहे आमचा, तो मुख्य विषय असा आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरसगट शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। आज या ठिकाणी धरणं व आंदोलन यासाठी करत आहोत की गेल्या 1.5 वर्षापासून नवीन सरकार स्थापन होऊन या सरकारनं जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचा शब्द पाळला नाही व शेतकऱ्यांचा कर्जमाफी केली नाही। त्यामुळं त्यांना ती जाणीव व्हावी किंवा त्यांना ते लक्षात यावं की आपल्याकडून जे जाहीरनाम्यामध्ये आपण बोललेलो आहोत किंवा जे जनतेसमोर आपण मांडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात यावं म्हणून आम्ही त्यांना आठवण म्हणून हा कार्यक्रम आम्ही अवलंबलेला आहे। पूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफी शेतकऱ्याची व्हावी या दृष्टीने सगळ्या जिल्ह्यामध्ये आज 23 तारखेला आमचे धरणे आंदोलन आहेत। या पद्धतीनं सरकारनं आमचा विचार करून आमच्या पक्षाची ही मागणी त्यांनी धरून या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सरसगट कर्जमाफी करावी अशी आमची सरकारला जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही निवेदन देऊन मागणी करीत आहोत। धन्यवाद। झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, एकनाथ शिंदे गट या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रातील संबंध शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो असे आश्वासन दिले होते, पण सत्ता येऊन आज 1.5 ते 2 वर्ष झाली तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब या तिघांनाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विसर पडला आहे। त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये आज आम्ही पूर्ण परभणी जिल्हा असेल, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी 1 दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत। यामुळे सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचेल आणि लवकरात लवकर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनापर्यंत महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सातबारा पूर्ण कोरा करून व इतर महामंडळे जे आहेत जेणेकरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ असेल, चर्मकार विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल, महात्मा फुले असेल, असे विविध महामंडळे जे आहेत आतापर्यंत ज्या महामंडळांनी या लोकांना कर्ज दिलेत ते सर्व कर्ज या महाराष्ट्र सरकारने माफ करावेत अशा या मागणीसाठी आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा कलेक्टर ऑफिससमोर आम्ही सर्वजण बसलो आहोत। आज आमचा आवाज आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत व सरकारपर्यंत पोहोचावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। आमचं म्हणणं असंच आहे की या सरकारला फडणवीस सरकार येण्याच्या अगोदर फडणवीस साहेब म्हणले होते मुख्यमंत्री व्हायच्या मी अगोदर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करेल व शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्ती करेल, परंतु या सरकारने याला विसर
विसरून गेले सरकार, म्हणून त्यांना आठवण देण्यासाठी आम्ही धरणं आंदोलन द्यायलो. आणि या सरकारला आम्ही सगळं राष्ट्रीय समाज पक्ष सांगू इच्छितो की शेतकरी हा पोशिंदा आहे, या शेतकऱ्याला कर्जमुक्ती करा आणि 7-12 कोरा करून द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे.